MS मीडिया टीव्ही सच सबसे आगे। महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार, माझे स्नेही आदरणीय ओमराजे निंबाळकरजी, विश्वासप्पा शिंदेजी, राजाभाऊ शेरखानेजी, संजय दुधगावकरजी, संजय निंबाळकरजी, सक्षणा सलकरजी, रामचंद्र अलुरेजी, खलील सय्यदजी, विनोद वीर, स्मिता शहापूरकर, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी, सपाटे, विलास शाळ, शहबाज काझी, शीलाताई उमरे, श्यामलताई वडणे, आपले उमेदवार धीरज पाटील, सन्माननीय व्यासपीठ, महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते, तुळजापूर शहर आणि तुळजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येनं या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत। 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। आज लातूरहून तुळजापूरला आपल्या भेटीसाठी मी आलेलो आहे आणि तुळजापूरला येत असताना नेहमी आपण आपल्या कुळाकडे येतोय अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही। आई तुळजा भवानीच्या पावन भूमीमध्ये आपण एकत्रित आलेले आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना याच भूमीतून प्रेरणा घेऊन केली, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत। आणि ओमराजे जसं म्हणाले, हा आमचा जुना जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग लातूर तालुका राहिलेला आहे। '80च्या दशकामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं आणि उस्मानाबाद आणि लातूर असे 2 जिल्हे झाले। आणि त्यानंतरचा सारा इतिहास आहे तो ओमराजेंनी आपल्यापुढे मांडलेला आहे।
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा उस्मानाबाद, लातूर अशी नेहमी चर्चा होत असत. पाटील देशमुख, देशमुख पाटील. आणि हे सारं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तो लढा, तो संघर्ष, ती स्पर्धा. कधी कधी मला असं वाटतं जिल्ह्याचं विभाजन झालं नसतं तर बरं झालं असतं. कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला गेला असता. आणि आज लातूर आणि उस्मानाबाद मध्ये आणि आत्ताच्या धाराशिव मध्ये जो फरक जाणवतोय तो कदाचित दुधगावकरजी फरक जाणवला नसता. असो, इतिहासाला काही वेगळं मान्य होतं, नियतीला काही वेगळं मान्य होतं, पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी कधीही या दोन जिल्ह्यांमध्ये दुजाभाव केला नाही. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी 21 टीएमसी, एक थेंबही लातूर जिल्ह्याला येणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी 21 टीएमसी, एक थेंबही लातूर जिल्ह्याला येणार नाही. पण माझ्या उस्मानाबाद जिल्ह्याला हे पाणी हवंय म्हणून राजकारणाची पर्वा केली नाही, मंत्रिमंडळाची पर्वा केली नाही आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिग्गजांचा विरोध डावलून तुमच्यासाठी 21 टीएमसी पाणी हा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय करण्याची किमया आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी. आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांचा मला उल्लेख करावा लागेल. आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांची सुद्धा भूमिका मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण राहिली. आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या समर्थनामध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनाच या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी विजयाची घोडदौड आता आपल्याला साध्य करायची आहे त्याचं सारथ्य त्यांनाच करायचं. माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात आणि तुमचा यथोचित सन्मान आणि योग्य पुनर्वसन महाविकास आघाडीचं सरकार करेल हे मला मुद्दामून या ठिकाणी स्पष्ट करावंसं वाटतं. हा लढा आपल्याला महाराष्ट्रासाठी उभा करायचा आहे. आता आमचे पाटील तर हात घेऊन उभे आहेत, समोरचे पाटील काय घेऊन उभे आहेत अलीकडे मला माहिती नाही. लोकसभेला घड्याळ घेऊन उभे होते, आता लोकसभेला चर्चा न केलेली बरी. आणि ओमराजांनी तर सांगितलं पाटील गावाकडे चला. हे एक नवं गाणं होऊ शकतं बरं का सक्षणा, पाटील गावाकडे चला.
आणि इथल्या लोकप्रतिनिधी काही केलेलं नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांना सगळं दिलं, काय दिलं नाही. त्यांनाही सोडलं. मला आठवतंय पहिल्यांदा मंत्री जेव्हा त्यांना केलं तेव्हा ते आमदारही नव्हते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. विशेष बाब म्हणून त्यांचा शपथविधी झाला. आदरणीय शरद पवार साहेबांनी एवढं दिल्यानंतर त्यांना तुम्ही सोडून द्यावं, मग तुम्ही कुणाचे होणार आहात हे तरी सांगा. आपल्या भागामध्ये भूकंप झाला त्यावेळेला आपल्याला आधार देण्याचं काम कुणी केलं? आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्याच्या रक्तामध्ये गद्दारी नाही आहे. जिंदगी में एक ही उसूल रखना, जिंदगी में एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. धीरज पाटलांना भरभरून आशीर्वाद द्या. आज तुमच्यासाठी ते लढतायत आणि अलीकडे तर पाटलांना अंगावरच घेतलं. जी दहशत या भागामध्ये आहे ती दहशत सुद्धा मोडून काढली पाहिजे. आणि ओमराजे इथं जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एवढी वर्ष जिल्ह्याचं त्यांनी पालकत्व केलं, मला जिल्ह्यामध्ये काही दिसतच नाही. आणि म्हणून किती दिवस आपण हे सहन करणार आहोत? महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता ते ओमराजेला विचारावं लागेल. धीरज पाटलाला मंत्रिपद मिळणारच. मी म्हटलं ओमराजेला विचारावं लागेल. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या 4 जागा आहेत त्या 4ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 100% निकाल हा आपल्याला द्यायचा आहे. 100% निकाल दिल्यानंतर या जिल्ह्याचा कायापालट आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. मराठवाडा म्हणून आपल्याला लढावं लागेल. मराठवाड्याचं मागासलेपण आपल्याला दूर करावं लागेल. महाराष्ट्रातल्या या विभागांच्या स्पर्धेमध्ये आपण अजूनही खूप मागे आहोत. आपल्याला त्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यावे लागतील. हा निश्चय तुम्ही उराशी बाळगला पाहिजे. आज आपल्या देवस्थानासाठी सुद्धा जो निधी सुरुवातीला दिला तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिला. 300 कोटी रुपयाचा निधी. या जिल्ह्यातल्या मजुरांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. हे सारं स्वप्न जर साकारायचं असेल तर मला असं वाटतं महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल. कारण महायुतीनं तुमच्या मताचा धंदा केलाय. धंदा केलाय तुमच्या मताचा. याला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. इथून निवडून गेले आणि तिथं बोली लावली. मुंबईमध्ये आमदारांची बोली लागली, खासदारांची बोली लागली. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे.
महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधीही घडलं नाही. पटलं नसेल एखाद्याचं तर आपण लोकांकडे जाऊन निवडणुका लढवून पुन्हा जनमत घेऊन आपण राजकारण केलेलं आहे. पण आता याच्यावर कुणाचा विश्वासच नाही. ते म्हणतात ज्याला निवडून यायचंय त्याला निवडून येऊ द्या, निवडून आल्यानंतर मग आम्ही बसू आणि मग दर ठरवू आणि मग खरेदी करू. असंच चाललंय देशामध्ये. हे किती दिवस आपण सहन करणार आहोत? किमान महाराष्ट्रामध्ये तरी हे होता कामा नये याची खबरदारी तुम्ही आम्ही घेऊ शकतो आणि ती खबरदारी आपण घेतली पाहिजे. काँग्रेस पक्षानं पंचसूत्री कार्यक्रम जारी केलेला आहे. कालच आमचे नेते राहुल गांधी हे मुंबईला आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा लोकसेवेची पंचसूत्री ही जाहीर केली. विचार जनतेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा, शब्द विश्वासाचा, महाविकास आघाडीचा. काय म्हटलंय या पंचसूत्रीमध्ये? महालक्ष्मी, महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये. महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास. राज्यात कुठेही महिलांनी मुलींनी जावं, मोफत बस प्रवास. 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा. 25 लाख, 5 लाख होता. 25 लाखाचा आरोग्य विमा, मोफत औषधं. शेतकऱ्यांना 3 लाख पर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर. आणि युवकांसाठी, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4,000 रुपयाची मदत. समानतेची हमी, जातीनिहाय जनगणना आणि 50% आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न. काँग्रेसनं गॅरंटी कार्ड हे जारी केलेलं आहे. महायुतीनं काय केलं? 1,500 दिले. नंतर त्यांना असं वाटलं आता आपण निवडणुका आल्यात 2100 करू, पण त्यांना अंदाजच नाही महाविकास आघाडीचा. महालक्ष्मी, महिलांना महिन्याला 3,000 रुपये. आणि म्हणून महाविकास आघाडीचं वादळ जे इथं निर्माण झालंय ते आता मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या काळामध्ये जाणार आहे. भारतीय जनता पक्षानं या जिल्ह्यामध्ये काहीही केलेलं नाही. भारतीय जनता पक्षापासून आणि महायुतीपासून कृपा आपण सावध राहा. ओमराजे, तुम्ही तर बारीक सारीक माहिती लोकांसमोर मांडली. आणि म्हणून ते कधी तुम्ही मतदान धीरज पाटलांनाच करणार आहात की नाही? आणि या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गावाकडे आले तर तुम्ही सांगितलंच आहे ओमराजेंनी. आणि दुसरं एक त्यांना सांगायचं, ते येतील मतदानाचं आवाहन करायला, मतदान करा म्हणायला, तर त्यांना आपण असं सांगायचं, मुझको राणा जी माफ करना,
मुझको राणा जी माफ करना, गलती थारे से हो गई। आज हे आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही। धीरज पाटील एक अनुभवी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागातल्या समस्यांची त्यांना जाण आहे आणि धीरज पाटलांची गॅरंटी घ्यायला अमित देशमुख इथं आलेला आहे। आणि धीरज पाटलांची को गॅरंटी ओमराजे निंबाळकर घेणार आणि म्हणून अमित देशमुखांच्या आणि ओमराजेंच्या मध्ये प्रामाणिकपणेच हे तुमची सेवा करणार, याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय धीरज पाटलाकडे नाही आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। आज आपल्याला पैसा इथं खेचून आणायचा आणि ओमराजे, मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, त्या 8 जिल्ह्यांमध्ये आम्ही कधीही दुजाभाव करणार नाही आणि धाराशिव या जिल्ह्याला विशेष लक्ष हे महाविकास आघाडीचं असेल, हे देखील मला इथं आपल्याला मुद्दामून सांगायचं आहे। शेतकरी अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत, सोयाबीनला भाव नाही, उडीद, तूर, मूग, कापूस, कांदा, बटाटा, टमाटा, दूध, कुठं भाव आहे? आणि म्हणून सक्षणा तुम्हालाही मी सांगू इच्छितो, ओमराजे आहेतच, पण आपल्याला स्टेट एमएसपी असं काही करता येतं का? किती दिवस केंद्राकडे आपण पाहायचं? आणि म्हणून स्टेट एमएसपी, स्टेट मिनिमम सपोर्ट प्राइस, ही आम्हाला शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये जर आणता आली तर तसा प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत। सक्षणा शरद पवार साहेबांना बोलतील, ओमराजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना बोलतील, मी राहुल गांधींना बोलेन, हे करावं लागेल शेतकऱ्यांसाठी, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून थांबणार नाही। आणि राहुल गांधींनी आणखी काय आपल्यासाठी दिलंय की शेतकऱ्यासाठी स्थायी आयोग, 24 तास 365 दिवस 5 वर्ष एक आयोग शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहील, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती काय याचं नेहमी निरीक्षण त्या आयोगामार्फत होईल। जिथं शेतकरी कर्जबाजारी होण्याकडे जर तो वळाला किंवा तो येत असेल तर तिथंच त्या शेतकऱ्याला अर्थसहाय्य देऊन पुन्हा त्याला पूर्ववत आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणं, ही एक कल्पना राहुल गांधींनी मांडलेली आणि ती आम्ही महाराष्ट्रामध्ये अंमलात आणू। पीक विम्यासाठी 30 दिवसामध्ये पीक विमा कंपन्यानं शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा केला पाहिजे, असा कायदा आपल्याला या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणावा लागेल। कायदा केल्याशिवाय हे विमा कंपन्याचे अधिकारी तुम्हाला हेलपाटेच मारायला लावतील, तुमची काही सुनवाई तिथं होणार नाही आणि म्हणून कायद्यानं आपल्याला त्यांना बंधन आणावं लागेल, हे मला इथं मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं। आपण सगळे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये अजूनही साखर उद्योग म्हणावा तसा
आपल्या पायावर उभा राहिलेला नाहीये. खरं म्हणजे तुमच्याकडे बघून आम्ही लातूरला कारखाना उभा केला. हो खरंच आहे, ढोकीला होता कारखाना. आम्ही लातूरला म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला कारखाना उभा केला. बरं, तिथेही तुम्हाला नेतृत्वामध्ये सुद्धा जे अंतर आहे, फरक आहे, ते सुद्धा लक्षात येईल. इथेही कारखाना उभा राहिला, तिथेही कारखाना उभा राहिला. इथं भरारी सुरू झाली तर तिथं नाही सुरू झाली भरारी. म्हणजे इथं सुरू झाली भरारी, तिथं सुरू झाली नाही. हे सुद्धा आज हा जो काही बरं, इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज, मांजरा परिवारातलेच बीबी ठोंबरे, ज्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आशीर्वाद घेऊनच कळंब या परिसरामध्ये साखर उद्योग उभा केला आणि आता ते चांगलं काम करतायत. पण तो एक अपवाद वगळता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना याशिवाय कुठलाही कारखाना इथं आपल्या पायावर अजून उभा राहू शकलेला नाहीये. आणि आता तुळजापूर येथे मांजरा परिवाराचं आगमन झालेलं आहे. आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा आता अडचण दूर झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला मांजरा परिवाराप्रमाणे ऊसाला भाव आता इथून पुढे मिळणार आहे, हे सुद्धा मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. त्यामुळे आपल्या प्रगतीला आता कोणी रोखू शकत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. महायुतीनं जो भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये केला, हा सामान्य माणसावर अन्याय करणार आहे. सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, आणि तुमची मात्र सारखी पिळवणूक होते. महागाई वाढली आहे, बेकारी वाढली आहे, उद्योग बंद आहेत, व्यापार परवडत नाही, व्यवसायामध्ये अडचणी आहेत. आणि महायुती सरकारकडे कुठली दाद नाही, सुनवाई नाही. चुकून माकून एखादा गेला तर त्याला सुद्धा पैशाची मागणी केली जाते. आणि मग हे अजब आहे महायुतीचं, मतही द्यायचे पैसेही द्यायचे, अशी अवस्था महायुती सरकारनं या ठिकाणी केली. आणि यांच्यापासून कृपा करून सावध रहा. महाविकास आघाडीच्या या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्या आणि आता इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. अशोक जगदाळे यांनी सुद्धा उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला आहे. त्यांचे सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आणि जे इतर सगळे उमेदवार आहेत त्यांचेही आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो. काही पक्ष प्रवेश आज झाले. अफसर शेख, दत्ता शिंदे, बोडके या सगळ्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाही बरोबर घेऊन या तालुक्याच्या राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही संधी देऊ, ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आज एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि ओमराजेंना माझी अशी कळकळीची विनंती आहे की आता हे धाराशिवमध्ये ज्या 4 जागा आपल्याला निवडून आणायच्यात, आपण खासदार आहात, ते तर लक्ष देतच आहेत.
मशाल तर निवडून येईलच, पण तुतारी आणि हात सुद्धा मशालीच्या सहाय्यासाठी ते असावेत. ओमराजे असं म्हणतात की आपल्या प्रती जे प्रेम आहे मशालीपेक्षा काकणभर लक्ष हाताकडे जास्त आहे. बरं, चिन्ह सुद्धा आपले किती छान निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. म्हणजे त्यांची इच्छा जरी नसली तरी जनतेनं मात्र म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस, माणसाचा हात आणि हातात मशाल. आता अजून काय हवंय? म्हणून महाविकास आघाडीचा दणदणीत विजय महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी होईल. 23 नोव्हेंबर रोजी आपण निकाल टीव्हीवर पाहाल आणि महायुतीच्या नेत्याचे तुम्हाला 23 तारखेला टीव्हीवर चेहरे दिसणार नाही. कशाला दाखवतात हे? महाविकास आघाडी जेव्हा दणदणीत विजय प्राप्त करेल त्यावेळेला 23 नोव्हेंबर रोजी आपल्याला आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय नाना पटोले, आदरणीय बाळासाहेब थोरात यांचेच चेहरे तुम्हाला टीव्हीवर दिसतील ही खात्री मी आज आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही. आम्हाला उमरग्याला प्रचार सभेला जायचंय. सूत्रसंचलन करणारे शिंदे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला वेळ नाही वगैरे वगैरे. असंच असतं प्रचारामध्ये. सकाळी आपल्याला लवकर सुरू करून रात्री 10 पर्यंत अनेक ठिकाणी पोहोचावं लागतं आणि म्हणून अनेकांना इथं मनोगत व्यक्त करायचं होतं पण वेळेअभावी ते करू शकले नाहीत. पण अनेक सभा या पुढच्या काळामध्ये होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मैदान मोकळं आहे. तेव्हा आपण सगळे या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून ते मैदान गाजवाल याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. तेव्हा कुलदीप धीरज असं नाव आहे तुमचं, आम्हाला माहित नव्हतं. कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील असंच आहे. कदम पाटील, अप्पासाहेब कदम पाटील. आता हे मशीनवर एवढं आहे का? बरं आहे यांचं. आणि ईव्हीएम मशीनवर 1 नंबरला धीरज पाटलाचं नाव आहे. मला वाटतं 15,000ची लीड इथंच मिळाली. नाही, फक्त 1 नंबर असल्यावर आता आम्ही बघू. आता कैलाश पाटील जास्त मताधिक्याने येतात का प्रशांत स्वामी जास्त मताने येतात का धीरज पाटील जास्त मताने येतात का राहुल मोठे जास्त मताने येतात, हे बघू आता. तेव्हा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर, आदरणीय शरद पवार साहब की बात पर, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.